मराठा समाजाचे आपण जे मोर्चे निघताना बघतो आहोत, तर अनेक प्रश्न आहेत मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे, की आम्हाला आरक्षण द्या ही जी मागणी होतीये. तर एकूण घटनेमध्ये जी तरतूद आहे ती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का, आणि ते द्यायचं असेल तर कशा प्रकारे द्यावं लागेल? आरक्षण दोन बाबतीत ठेवण्यात आलेलं आहे घटनेमध्ये. एक शिक्षण संस्थेमध्ये आणि दुसरं सरकारी नोकऱ्यामध्ये. आता शिक्षण संस्थांमध्ये जे आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे ते घटना कलम 15च्या खाली ठेवण्यात आलेलं आहे आणि तिथे स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेलं आहे की हे आरक्षण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले लोक यांच्याकरताच राहील. आणि अर्थात शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पण ठेवण्यात आलेलं आहे. मग ते अनुदानित असो अनुदानित नसो या संस्थांमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळं आज कुठल्याही समाज समूहाला जर शिक्षणात आरक्षणाची मागणी करायची असेल तर एकतर ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये समाविष्ट आहे ते दाखवावं लागेल, किंवा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत हे दाखवावं लागेल. आतापर्यंत परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्रात 2 आयोग नेमले गेले होते. या 2 आयोगांनीही असं ठरवलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. त्याच्यामुळे त्यांचा या ओबीसी जाती म्हणून ज्यांची यादी करण्यात आलेली आहे त्या यादीत आतापर्यंत समावेश झालेला नाही. आणि तो समावेश व्हावा ही एक या मोर्चाची मागणी आहे. तशी मराठा समाजाची आज कित्येक वर्ष ती मागणी आहे. हा एक शिक्षणाचा प्रश्न. नोकऱ्या ज्या आहेत ह्या फक्त सरकारी नोकऱ्यामध्येच ह्या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व किंवा कुठल्याही मागासलेल्या जातीसाठी आहेत. त्याच्यामुळे तिथे आर्थिकदृष्ट्या मागासलेले, फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले यांच्याकरता जागा आरक्षित ठेवण्यात येतात. परंतु तिथे अट एकवटीच आहे, मागासलेल्या समाज समूहाला नोकऱ्यात आरक्षण ठेवता येईल, त्यांचं सरकारी नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व अपुरं असलं पाहिजे. आपण म्हटलात की महाराष्ट्रामध्ये 2 आयोग नेमण्यात आले, ज्या आयोगाकडून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही अशा प्रकारचे अहवाल देण्यात आले. तर मग प्रश्न उरतो शैक्षणिकदृष्ट्या मागास असण्याचा. तर या संदर्भात सर काय करता येऊ शकतं? शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असावा लागेल. फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही. सामाजिकदृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही, तो शैक्षणिकदृष्ट्याही मागासलेला असायला पाहिजे. हे शिक्षणातल्या आरक्षणाबद्दल आहे. तर जर तिथे दुसऱ्या कुठल्या मागासलेल्या वर्गाला समाविष्ट करून घ्यायचं असेल शैक्षणिक राखीव जागा करता, तर घटना कलम 15मध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागेल. ती दुरुस्ती सर काय असू शकते? त्याच्यामध्ये आज जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले हा वर्ग घातलेला आहे, त्याच्यात आणखी एक आर्थिकदृष्ट्या मागासलेला असा वर्ग घालावा लागेल. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले तर सर्वच आहेत. म्हणजे या देशातले जवळजवळ 85% लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते सर्व धर्म, सर्व जातीमध्ये आहे. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेला हा वर्ग आपण त्याच्यामध्ये आणला तर सर्व जातीतले जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्या सर्वांना त्यात
आरक्षण मिळू शकेल. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. एखादी जात म्हणून आरक्षण देण्याची तरतूद नाही. ही जर दुरुस्ती करण्यात आली तर आर्थिकदृष्ट्या मागासलेले असं असा एक वर्ग त्या घटना कलम 15(3) मध्ये घालावा लागेल. तुम्ही म्हटलात की जो समाज मागासलेला आहे असं आपण म्हणतोय त्या समाजाचं पुरेसं प्रतिनिधित्व जर सरकारी नोकऱ्यांमध्ये नसेल तर त्या समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी आरक्षण लागू होऊ शकतं. तर ते थोडंसं विस्ताराने अधिक सांगायचं. असं आहे की सरकारी नोकऱ्यामध्ये 4 श्रेणी आहेत. वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा, वर्ग चौथा. तर वर्ग चौथ्यामध्ये जवळजवळ सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व तऱ्हेने मागासलेले लोक जे आहेत त्यांचं प्रतिनिधित्व आहे, भरपूर आहे. किंबहुना त्या नोकऱ्यात फक्त याच वर्गाचा समावेश आहे. तेव्हा प्रतिनिधित्व अपुरं आहे की पुरेसं आहे याचा विचार करताना त्या वर्गामध्ये जे प्रतिनिधित्व असेल त्याचा विचार करावा लागेल. जर तुम्ही असं म्हणाला की आज सचिवालयामध्ये शिपायांची जी जागा आहे ते क्लास 4 मध्ये आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मराठ्यांचं आणि तत्सम ज्या जाती आहेत त्यांचं प्रमाण आहे. तेव्हा हे सरकारी नोकऱ्यात त्यांचं भरपूर प्रमाणात प्रतिनिधित्व आहे. तेव्हा सरकारी नोकऱ्यामध्ये आता कुठल्याच वर्गामध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही, तर ते चुकीचं होईल. तुम्हाला प्रत्येक वर्ग असा धरून त्या वर्गामध्ये किती प्रतिनिधित्व आहे हे तुम्हाला शोधावं लागेल. प्रत्येक क्लास वाईज प्रत्येक तेच वर्ग म्हणजे क्लास 1, तर त्याला मी वर्ग हा शब्द घातला. पण आज जे काही राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे सर्वच पक्षांच्या, तर ते आम्ही जात म्हणून आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं जात आहे. तर हे कायद्याच्या कसोटीवरती निकषांमध्ये बसणार आहे का, की हे राज्यकर्ते दिशाभूल करतायत फक्त? हे घटनाबाह्य होणार आहे. आणि जात किंवा धर्म यांच्या नावानं काही कोटा जर आरक्षणात ठेवण्यात आला तर ते बेकायदेशीर होणार आहे. तेव्हा या आश्वासनांना कायदेशीर काही आधार नाही आणि ती पोकळ ठरणार आहेत. कायद्याच्या कसोटीवर टिकण्याची शक्यता नाही. म्हणजे आता मराठा आरक्षणासंदर्भात स्टेज ही आहे की राज्य सरकारने जातनिहाय आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे, जे न्यायालयाने फेटाळलेलं आहे. तर द्यायचं झालं तर हे मागं घेऊन, म्हणजे आता जे जात म्हणून जे दिलेलं आहे आरक्षण ते मागं घेऊन आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत जर सरकारला खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल तर. बरोबर. काही राजकीय पक्षांचे नेते अशी भूमिका मांडतायत की आरक्षण हे फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवरतीच द्यायला हवं. याबद्दल तुमची काय भूमिका आहे? ही मागणी केवळ आजच होत नाही, फार पूर्वीपासून होत आलेली आहे. पण जे लोक ही मागणी करतात ते एक मूलभूत गोष्ट विसरतात. ती अशी आहे की प्रथमतः आज जे आरक्षण मग SC, ST, मागास OBC यांच्यासाठी असेल ते वास्तवात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठीच आहे. दुसरं असं की आपण हे विसरतो की या समाजामध्ये परंपरेनं शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले असे वर्ग आहेत. तर परंतु या शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांमध्येही आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत. जर तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या मागासले पण हा एकच निकषावर आरक्षण ठेवलं तर या जागांचा उपयोग जास्त कोण करू शकतील? जे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले लोक आहेत तेच करू शकतील. कारण शेवटी तुम्ही गुणाप्रमाणे जाणार, म्हणजे आजची जी व्यवस्था आहे ती तशीच कायम राहणार आहे. लक्षात आलं की नाही? तेव्हा हा विचार लोक करत नाही. थोडा उथळ विचार मला असावा. आर्थिकदृष्ट्याच फक्त आरक्षण असावं हा उथळ विचार आहे. हा अत्यंत उथळ विचार आहे, कारण त्यांना हेतूच समजलेला नाही. हे मृगजळ आहे. आरक्षणामुळे अगदी मागासलेल्या वर्गातील लोकांचं सुद्धा, मग ते शेड्यूल कास्ट असो, शेड्यूल ट्राईब्स असो किंवा OBC असो, किती लोकांचं कल्याण होणार आहे.
आणि मी असं धरून चालतो, म्हणजे आजच्या या मोर्चांचं मी स्वागत या दृष्टीनं करतो की मराठा समाज का होईना, पण कुठल्या तरी समाजानं इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडलेल्या, ही जी शक्ती निर्माण झालेली आहे, एकजूट, आणि त्याच्यातून जी ही ऊर्जा निर्माण झालेली आहे, हिचा उपयोग एक विशाल क्रांती करण्याकरता, की ज्या क्रांतीमुळे आम्हाला या देशामध्ये असा समाज निर्माण करता येईल की जिथं सर्वांना नोकऱ्या, सर्वांना मोफत शिक्षण प्राप्त झालेलं असेल, त्या ध्येयाकडे आमचं लक्ष नाही. त्यात उलट त्या ध्येयापासून आमचं दुर्लक्ष होत आहे. म्हणजे आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मूळ प्रश्नांपासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय. हे आपण जे बोललात ते बरोबर आहे आणि तेच मला सांगायचं आहे. म्हणून आत्ता तरी असं मी म्हणेन, आता 66 वर्ष झाली घटना येऊ, डिरेक्ट आपले जे मार्गदर्शक तत्व आहेत घटनेची, त्याच्यामध्ये अशा समाजाचा आराखडा देण्यात आलेला. तो जर आराखडा आपण कार्यान्वित केला की त्याची अंमलबजावणी केली किंवा अंमलबजावणी करावी असा आग्रह धरून चळवळ केली, तर आज आपण असा समाज निर्माण करू. आंबेडकरांनी सुद्धा आरक्षणाची तरतूद करताना म्हटलं होतं की हे 10 वर्षांसाठी आणि 10 वर्षांनंतर याचा पुनर्विचार व्हावा, पुनरावलोकन व्हावं. तर याबद्दल काय वाटतं की हे पुनरावलोकन कशा प्रकारे व्हायला हवं, आणि आत्ता जे आरक्षण चालू आहे एवढी वर्ष स्वातंत्र्यानंतर, तर त्यामध्ये बदल करायचे असतील तर ते कशा प्रकारे करायला हवे? काय आहे की ही 10 वर्षाची जी तुम्ही मुदत सांगितली मला, ती आज तरी घटनेमध्ये फक्त पार्लमेंट किंवा असेंब्ली याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्यांच्यापुरतीच घटनेत लिहिलेली आहे. या नोकरीतल्या किंवा शैक्षणिक आरक्षणाबद्दल ही मुदत घातलेली कुठे दिसत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. लोकांचा गैरसमज आहे याच्यावर. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे आरक्षण देण्यात आलेलं आहे हे प्रत्येक मागास समाजाला म्हणून दिलेलं आहे, कुठल्या व्यक्तीला किंवा कुटुंबासाठी ते ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षणाचा उपयोग केलेला आहे, ज्यांना फायदा मिळालेला आहे, त्यांनी निदान 1 किंवा 2 पिढ्यानंतर आरक्षण मागू नये. आपल्याच समाज समूहातले जे इतर आहेत त्यांच्यासाठी त्या जागा मोकळ्या करायला पाहिजेत. या दृष्टीने विचार व्हायला पाहिजे. पण त्याकरता आपण क्रिमी लेअर लावलेला आहे, आणि ते क्रिमी लेअरमध्ये जर त्यातले लोक गेलेले असतील तर ते आरक्षणाच्या बाहेर जातात, कक्षेच्या बाहेर. पण अनुभव सर असा आहे की क्रिमी लेअरची आपण तरतूद जरी केलेली असली तरी उत्पन्नाचा दाखला कसा मिळतो, त्याच्यामध्ये कसं तुम्हाला हवं तसा तो दाखला घेऊ शकता, हे सर्वांना ठाऊक आहे. तर ही आपली जी एकंदरीत यंत्रणा आहे तर ती तुम्हाला अधिक व्यवस्थित करायला लागेल. शेवटी ही सरकारी यंत्रणा आहे आणि सरकारी यंत्रणेत मग सर्व खात्यामध्ये जे दोष आहेत ते या यंत्रणेतही आहे. तेव्हा याचा उपाय म्हणजे ही यंत्रणा सुधारणं हा आहे. म्हणजे म्हणून आरक्षण काढावं किंवा त्याचा आमूलाग्र पुनर्विचार करावा असं नाही. सदोष यंत्रणा ही सुधारणं हा एकच त्याच्यावर उपाय आहे. आपण बघतो की विदर्भामध्ये कुणबी म्हणून आरक्षण मिळतं याच समाजाला. इकडे पश्चिम महाराष्ट्रात मात्र किंवा मराठवाड्यामध्ये मात्र मराठा म्हणून जी नोंद आहे त्यामुळे हे आरक्षण मिळत नाही. ही नावं झाली, वर्ग तोच आहे. म्हणजे एकाच शेतकऱ्याला विदर्भामध्ये कुणबी म्हणलं जाते, इथं मराठा म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याच्या परिस्थितीत काही फरक होतो का? मग सर नाव बदललं तर प्रश्न सुटेल का? कारण नाही, हा आता नावाचा प्रश्न राहिलेला नाही, हा वर्गाचा प्रश्न झालेला. इथं आता मराठ्यानं नुसतं कुणबी म्हणून ते चालणार नाही, किंवा तिथल्या कुणब्यांना आता मराठा म्हणा
आणि त्यांना जे आरक्षण मिळतं ते काढून घ्या, हे करून चालणार नाही, हे होणार नाही, हे शक्य नाही. तेव्हा त्याला अंतिम उपाय हाच आहे की आपण याकरता चळवळ केली पाहिजे की या देशामध्ये नवसमाज निर्माण होईल, जो आमच्या घटनेला अभिप्रेत आहे, जिथं आम्हाला आरक्षण ठेवण्याची गरज पडणार नाही. एवढे मोठे मोर्चे अतिशय शांतपणे सुनियोजितपणे होणं, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यामध्ये न होणं, हा तर आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. याचाच उपयोग आपल्याला करायचा आणि त्याच्याकरता सर्व समाजातील, सर्व मागासलेल्या समाजातील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकमेकाशी भांडत न बसता किंवा ह्यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध मोर्चा काढतो. सगळ्यांनी याच्याकडे एक सकारात्मक एकत्र येऊन उलट त्यांनी याच्याकडे एक मोठी संधी चालून आलेली आहे हे त्यांनी समजून घेऊन, आणि जे निरनिराळ्या ठिकाणी भाषणं करत असतात फक्त आणि आपापल्या समाजाला आश्वासनं देत फिरत असतात, ते थांबवून ह्या क्रांतीसाठी आता ही चळवळ सुरू करायला पाहिजे. निदान आता तरी सुरुवात व्हायला पाहिजे. आणि पहिली मागणी आपली अशी असायला पाहिजे की आमच्या घटनेमध्ये जे मार्गदर्शक तत्व सांगितलेली, त्याच्यामध्ये जे आर्थिक धोरण सांगितलेली आहे, जे सामाजिक धोरणं तिथं सांगितलेली, त्याची ताबडतोबीने अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांना मूलभूत हक्कांचं स्थान देण्यात आलं, जेणेकरून हे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि आरक्षणाचा गुंता त्यामुळे जो केला जातोय त्या गुंत्यामध्ये सगळे अडकून पडत आहेत. बरोबर. आणि आपण आपापल्या, निदान मी असं म्हणतो, आपापल्या समाजाला, जे मागासलेल्या समाजाचे निरनिराळे पुढारी आहेत, त्यांनी हे समजून सांगायला पाहिजे की त्यांचे प्रश्न या आरक्षणाने सुटणार नाहीत. आणि उलट त्याच्यामध्ये बहुजन समाजामध्ये जे म्हणजे मागासलेले समाज आहेत त्यांच्यामध्ये दुही होणार आहे. आणि जे आपलं लक्ष असायला पाहिजे त्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्यात येतं. उलट आज असं दिसतंय की या देशातला जो प्रस्थापित वर्ग आहे तो खुश आहे, कारण आजच्या समाज रचनेत, आजच्या आर्थिक रचनेत त्यांचे फायदे होत आहेत. त्यांचा तो एक असं म्हणेन की व्हेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे. तर ते कायम राहावेत आणि इतरांनी दुसरीकडे आपलं लक्ष वळवावं, ही आजची समाज रचना मोडू नये, त्याला हात लावू नये म्हणून प्रयत्न होत आहेत. आणि ते यांचा उपयोग करून घेणार आहेत. पाहिलं तर आम्ही मदत करतो तुम्हाला दुसरीकडे लक्ष देण्याकरता तुमच्या चळवळीला, ते त्यांच्या भल्याच आहे, ती त्यांची गुंतवणूक होणार आहे आजच्या त्यांच्या स्थानामध्ये. हा असे प्रकार होत आहेत, आज होत आलेले आहे. आपण जर सगळा इतिहास पाहिला तर आपल्याला असंच दिसून येईल. मग ते निरनिराळ्या स्वरूपात झालेलं आहे की ज्यांना खास हक्क प्राप्त झालेले आहेत, मग सामाजिक व्यवस्थेत असोत, आर्थिक व्यवस्थेत असोत, ते आपापलं स्थान मजबूत करण्याकरता आणि सुरक्षित करण्याकरता त्यांनी वेळोवेळी ह्याच मार्गाचा अवलंब केला आहे. आरक्षण नक्की किती टक्के असावं? तामिळनाडूचं उदाहरण त्यासाठी आहे, तर मग हे आपल्या इथं शक्य आहे का? जर तामिळनाडूमध्ये झालं तर आपल्या इथं का नाही? त्याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे ही टक्केवारी आहे, ही किती पवित्र आहे. दुसरं असं की टक्केवारी आपण जरी वाढवली तर त्यामुळे कुठल्या एका विशिष्ट जातीचं कल्याण होणार आहे का, हा दुसरा प्रश्न. पहिला आपण टक्केवारीचं बघू. टक्केवारी कशी आलेली आहे, कुठल्या तत्वावर आलेली आहे की असं मानलं गेलं की नियम हा नेहमी मोठा असतो आणि त्याला अपवाद म्हणून आरक्षण. लक्षात आलं? तर अपवाद हा कमी असायला पाहिजे, 50%पेक्षा कमी 50 असायला पाहिजे. 49 जास्तीत जास्त. पण हेच अवास्तव आहे. अवास्तव याकरता की या देशामध्ये 85% मागासलेले आहेत, 15% पुढारलेले आहेत. मग इथला नियम कुठला? 85% हा नियम झाला, 15% हा अपवाद होईल. मग जर आरक्षण ठेवायचं झालं तर पुढारलेल्या वर्गासाठी ठेवा,
आणि बाकीच्या आणि 85% हे ओपन कॅटेगरी ठेवले, म्हणजे मागासलेल्यांसाठी ही होईल, सर्व मागासलेल्या जातींना 85% मिळेल. तेव्हा ह्या टक्केवारीला तसं काही विशेष सँक्टिटी ज्याला म्हणतात ती तशी नाही आहे. कायद्याच्या दृष्टीवर टिकेल काय? हे नाही, अशी मांडणी झाली पाहिजे. समजा आपण असं धरून चाललो की मराठा समाज असो किंवा दुसरा आणखी कुठला समाज असो, ते असं म्हणाले की आमचा समावेश आज ओबीसीमध्ये करा आणि ओबीसीसाठी जी 27% आज राखीव जागा आहेत त्या वाढवा, मग 22% आणखी वाढवा, 25% वाढवा, आणि त्या वाढवल्या गेल्या. परंतु हे 25% मराठा जातीसाठी म्हणून ठेवण्यात येणार नाही, त्या ठेवता येणारच नाही. जातीसाठी म्हणून नाही ठेवता नाही, घटना बाह्य आहे ते. फक्त हे 25% त्या 27% ऍड होतील, म्हणजे एक 43% किंवा 45% होतील. परंतु या 45, हे सगळे ज्या 45% राखीव जागा आहेत त्यामध्ये सर्व ओबीसी जातींना आरक्षण मिळेल. म्हणजे सर्व जातींना एकमेकाशी स्पर्धा करावी लागेल या 45%साठी. असं नाही म्हणता येणार की हे 25% मराठ्यांसाठी ठेवलेले आहेत तेव्हा इतर ओबीसी जातींनी त्याच्यामध्ये भाग मागू नये, असं करता येत नाही. वेगळं असं मराठा समाजासाठी म्हणून नाही ठेवता येणार. कुठल्याच समाजासाठी नाही, मराठा समाजाचंच नाही एवढं नव्हे तर कुठल्याच समाजासाठी करता येईल. दुसरी महत्वाची मागणी म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्याची. काही ठिकाणी तो रद्द करावा अशी मागणी झाली, परंतु प्रामुख्याने मागणी जी आहे ती तो कायदा त्याच्यामध्ये बदल करण्याची, ही जी मागणी आहे. तर त्याबद्दल सर तुम्हाला काय वाटतं? कायदा चांगला आहे, तो असायला पाहिजे, त्याचा दुरुपयोग होत आहे. पण याचा अर्थ असा नाही आपलं डोकं दुखलं म्हणून डोकं कापून टाका. आपण त्याच्याकरता उपाय शोधून काढतो. उपाय आहे का, कशामुळे हा दुरुपयोग जास्त होत आहे की आज या कायद्यान्वये तुम्ही FIR म्हणजे जर तक्रार केली पोलिसांकडे तर पोलिसाला ताबडतोब आरोपीला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये टाकण्याची परवानगी आहे. म्हणजे तो खातरजमा न करता थेट अटक करण्याची तरतूद आहे त्यामध्ये. त्याचा उपयोगी करण्यात, त्याचा दुरुपयोगही होत आहे, मी तुम्हाला सांगतो. तर हा जो पोलिसांना अधिकार दिलेला आहे, हा पोलिसांना अधिकार न देता तक्रार आल्याबरोबर त्याला वाटलं की ह्या माणसांना अटक झाली पाहिजे, कारण तक्रार झाल्याबरोबर अटक करण्याची तिथे आहे, म्हणजे कुठल्याही गुन्ह्यासाठी तरतूद ती न देता जे खास न्यायालय नेमण्यात आलेली आहे त्या न्यायाधीशाची परवानगी घेऊनच त्याला अटक करण्यात येते. खरंच म्हणजे जाती अत्याचार झालाय का याची खातरजमा आधी व्हायला हवी. नाही, त्याला अटक व्हायला हवी. हो, पण खातरजमा तोच करणार नाही, पोलीस अधिकारी करणार. खातरजमा न्यायालयाने करावी. त्यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन अटक करावी. जर कोणावरती जाती अत्याचार झालेला आहे, त्यांनी जर पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांनी हे सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर मांडाव्यात. न्यायालयात म्हणजे कोर्टात जाऊन सगळं सिद्ध करायचं आणि मग अटक करायचं असं प्रश्न होत नाही. जो न्यायाधीश असेल त्या न्यायाधीशाच्या परवानगीने अटक करावी, कारण मग त्याला त्याच्या घरी रात्री जाऊन सुद्धा ही परवानगी घेता येते. आज कसं आहे, जसं जामीन मागायचा झाला तरी ते न्यायाधीशाकडे आपण त्यांच्या रात्री जाऊन सुद्धा बेल मागू शकतो, तशी त्या परवानगीचं आहे. कारण हे पहिली गोष्ट झाली, हे केलं पाहिजे. आता याचबरोबर दलितांच्याही तक्रारी आहेत या ऍक्टबद्दल, आणि त्याही बरोबर आहेत. अनेक ठिकाणी त्यांची तक्रार लिहून घेण्यातच येत नाही. तर त्याकरता खास आज जे कलम 4 दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेग मांडणी केलेली आहे या बाबतीत. तर FIR दाखल करून घेतलाच पाहिजे अशी खास तरतूद करण्यात आली पाहिजे. आणि जो तो दाखल करून घेण्यात आला नाही तर जो कोणी पोलीस अधिकारी तिथे असेल तो गुन्हा करतो आहे असं मानलं जावं आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. ही एक सुधारणा त्याच्यामध्ये. दुसरी महत्वाची सुधारणा म्हणजे हे जे या ज्या तक्रारी होतात
आणि त्यामुळे जे खटले चालतात हे किती दिवसात निकालात काढले पाहिजेत याचं काही बंधन काळाचं घातलेलं मला तरी तिथे दिसत नाही. तेव्हा एक 6 महिन्याच्या आत हे खटले निकालात काढावेत अशी तरतूद या कायद्यामध्ये केली होईल. म्हणजे काय होईल की एक तर दलितांना संरक्षण मिळेल, एवढंच नव्हे तर आज जे संरक्षण दिलेलं आहे ते अधिक मजबूत होईल आणि आरोपी जे आहेत की ज्यांच्या विरुद्ध कायद्याचा दुरुपयोग होतो त्यांनाही संरक्षण मिळेल, त्यांनाही नाही. तर आपल्याला जर जातीयांताकडे जायचं असेल म्हणजे खूप मोठा विषय हा, त्या दृष्टीने काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? असं आहे की सर्व जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आल्याशिवाय त्यांच्यामध्ये बेटी व्यवहार होणार नाही, पण सर्रासपणे. म्हणून प्रथमतः आपण सर्व जातींना एका सांस्कृतिक पातळीवर आणलं पाहिजे. या मागासलेल्या जाती जर त्या सांस्कृतिक पातळीवर यायच्या असतील तर त्यांना शिक्षण, त्यांची आर्थिकदृष्ट्या उन्नती ही किमान व्हायला पाहिजे. आणि आरक्षणाचा हेतू काय आहे शेवटी, की ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना पुढारलेल्या जातींच्या पातळीवर आणणं. हे जे पाऊल टाकण्यात आलेलं आहे ते द्रुतगतीनं पुढे जायला पाहिजे आणि केवळ काही व्यक्ती, काही कुटुंब वर होऊन होणार नाही. संबंध जाती म्हणून त्या जातींचा किंवा जात समूहांचा उद्धार झाला पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो की हे जर व्हायचं असेल तर आम्हाला नवीन समाज जो निर्माण करण्याचा आदेश दिलेला आहे घटनेनं आणि आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत असा समाज निर्माण करण्याकरता, त्याकरता त्वरित पावलं उचलली गेली. आणि केवळ महाराष्ट्रापुरती ही क्रांती नाही, संबंध देशभर ही क्रांती झाली पाहिजे. तर मी म्हणूनच या चळवळींकडे संबंध देशातल्या समाज क्रांतीची नांदी या दृष्टीने पाहतो. सर, एबीपी माझाशी बोलल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर हे होते पी.बी. सावंत सर. त्यांनी आपल्याला आरक्षण आणि अॅट्रॉसिटी संदर्भातल्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या समजून सांगितल्या आणि त्यांच्या या मुलाखतीनंतर जवळपास स्पष्ट झालंय की आरक्षणासंदर्भात परिस्थिती काय आहे आणि त्याचं भविष्यही काय असेल, आणि त्याचबरोबर अॅट्रॉसिटी संदर्भात जे त्यांनी सांगितलं तेही महत्वाचं आहे. परंतु या सर्वांबरोबरच त्यांच्या मुलाखतीचा जो भर होता तो हा होता की हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ज्याची उत्तर आरक्षणात शोधण्याचा प्रयत्न होतोय, तर हे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं कारण आहे की आपल्या राज्यकर्त्यांकडून, आपल्या यंत्रणेकडून आपल्या घटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्व आहेत त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही. कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ती योग्यरित्या राबवली गेलेली नाही. मराठा समाजाचे मोर्चे हे सकारात्मक आहेत कारण या मोर्चांच्या माध्यमातून या दिशेने विचार करायला किमान सुरुवात तरी झाली आहे. आपण या मुलाखतीमध्ये इथंच थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.